वेलकम फ्रेंड्स. आपण सेल डिव्हिजन या टॉपिकमध्ये सुरुवातीला थोडंसं प्रश्नांची लेवल ही सर्वसाधारण पाहिली. आता थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न बघूया. ह्या वेगळ्या प्रश्नामध्ये मॅच द कॉलम्स अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कॉलम 1 आणि कॉलम 2 मध्ये त्याचं उत्तर दिलेलं असेल. ते उत्तर आपण अतिशय व्यवस्थित बारकाईनं पाहून त्याचं उत्तर कोणतं आहे ते इथे ऑप्शन्स दिलेले आहेत. त्या ऑप्शन्सला बरोबर करायचं आहे किंवा सर्कल करायचं आहे आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये. तर ह्या इथं सुरुवातीला बघूया. कॉलम 1 मध्ये दिलेलं आहे डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस, बी दिलेला आहे डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम, सी दिलेला आहे फेज बिटवीन 2 सक्सेसिव्ह एम फेज आणि डी दिलेला आहे सिंथेसिस फेज. ह्या प्रश्नांची कॉलममध्ये संभाव्य उत्तरं दिलेली आहेत. 1 इंटरफेज, 2 कॅरिओकायनेसिस, 3 एस फेज, 4 सायटोकायनेसिस. आता यामध्ये सुरुवातीला विचार करत असताना आपण डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस म्हणजे नेमकं काय, तर आपल्याला त्याचं उत्तर माहीत आहे कॅरिओकायनेसिस. म्हणजे जे कॉलम 1 मधला ए आहे त्याच्यासाठी कॉलम मधला 2 कॅरिओकायनेसिस हे बरोबर आहे. मग तसं इथं कुठं शक्यता आहे का, तर तशी शक्यता आहे. ए एक ऑप्शन आहे आणि A2C एक ऑप्शन आहे. म्हणजे ह्या 2 ऑप्शनवर आपल्याला आता कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. A4 आणि इथं A4 डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस A4 दिले सायटोकायनेसिस. यावर आपल्याला भर देऊन चालणार नाही, कारण आपल्याला 100% कन्फर्म आहे की डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस इज जनरली टर्म्ड ॲज द कॅरिओकायनेसिस. देअरफॉर वी आर फोकसिंग ऑन द ऑप्शन A and option C. Now second, division of cytoplasm. Division of cytoplasm we know cytokinesis. 1 interphase, 2 karyokinesis, 3 S phase, 4 is the cytokinesis. म्हणजे बी डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम यासाठी 4 नंबर सायटोकायनेसिस आहे. मग आता बी साठी 4 नंबर कुठे आहे, ऑप्शन सी मध्ये आहे. पण लगेच ऑप्शन सी मध्ये बी साठी 4 आहे म्हणून लगेच ऑप्शन सी ॲक्युरेट मानायचा नाही. थोडंसं पुढं आणखीन चेक करायचं आहे आपल्याला. फेज बिटवीन 2 सक्सेसिव्ह एम फेज, 2 सलग अशा मायटॉसिस फेजमधलं जो काही गॅप आहे तो आपल्याला माहीत आहे, इंटरफेज म्हणतो आपण. आणि मग फेज बिटवीन 2 सक्सेसिव्ह एम फेजेस, इंटरफेज कुठे आहे, इंटरफेज 1 इज द इंटरफेज. मग सी मध्ये पाहावं लागेल की सी साठी 1 ऑप्शन आहे का, तर आहे. आणि सिंथेसिस फेजला आपण एस फेज म्हणतो. एस फेज डीचं ऑप्शन 3. आणि म्हणून ह्या इथे हा जो मॅच द कॉलम आहे, हा मॅच द कॉलमचं जे ॲक्युरेट ऑप्शन आपल्यासमोर मांडलेलं आहे हे ॲक्युरेट ऑप्शन A2 B4 C1 D3 म्हणजे डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस सायटोकायनेसिस, डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस कॅरिओकायनेसिस, डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम सायटोकायनेसिस, फेज बिटवीन 2 सक्सेसिव्ह एम फेजेस, इंटरफेज, सिंथेसिस फेज, एस फेज हे ऑप्शन्स आपल्याला तिथे ॲक्युरेट आहेत असं म्हणावं लागेल. आणि अशा प्रकारचे मॅच द कॉलम्स हे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या वेळेस हायर थिंकिंग ऑर्डर्स या पद्धतीनं सुद्धा आपल्याला ह्या इथे विचारले जातात. मी मॅच द कॉलम्समध्ये तुम्हाला अतिशय साधं सोपं इथं सांगितलेलं आहे. ह्याचं एक थोडंसं जास्त विचार करायला लावणारं उदाहरणसुद्धा आपण घेणार आहोत, पण ते उदाहरण थोड्या वेळानंतर घेऊयात. त्यानंतर पुढचा जो काही प्रश्न आहे, हा पुढचा प्रश्न आपल्याला ह्या इथे घ्यायचा आहे. मी सुरुवातीला तुम्हाला एक सिनॅप्सिसचं उदाहरण दिलं होतं की प्रश्न कशा पद्धतीनं विचारला जाऊ शकतो.
अगदी त्याच पद्धतीनं ह्या इथे एक दुसरा प्रश्न तुमच्या समोर मांडतोय, दुसरा प्रश्न तुमच्या समोर घेतोय. इन विच द फॉलोइंग फेज ऑफ मायटॉसिस in which the following phase of mitosis chromosomes come at equatorial plane. Options given are prophase, B anaphase, C metaphase, D telophase. These are the options. मग ह्या ऑप्शन्समध्ये नेमकं बरोबर ऑप्शन कोणता आहे? सुरुवातीच्या प्रश्नामध्ये आपण म्हटलं होतं किंवा मेटाफेजला नेमके क्रोमोझोम्स कुठे येतात. आता आपण म्हटलंय क्रोमोझोम्स इक्वेटोरियल प्लेनला कोणत्या फेजमध्ये येतील. तर क्रोमोझोम्स कम ऑर अरेंज्ड ॲट द इक्वेटोरियल प्लेन इन द मेटाफेज. We know all these options. Prophase in chromosomes becomes the short and thick. In anaphase, they goes towards the opposite poles. In telophase, nucleolus, nuclear membranes start to reappear. Chromosomes may get rearranged into the chromatin network. So here, in the metaphase stage, the chromosomes arranged or come at the equatorial plane. अशा प्रकारे आपल्याला इथे सांगता येईल. असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला तिथे समोर आलेले असतात. आता कधी कधी काय होतं की प्रश्न अशा प्रकारचा असतो, फाइंड इन करेक्ट स्टेटमेंट. फाइंड इन करेक्ट स्टेटमेंट म्हणजे खाली काही स्टेटमेंट दिलेले असतील तुम्हाला, 1 2 3 4, कधी कधी जास्त पण कधी कधी कमी पण, आणि त्या स्टेटमेंटपैकी चुकीचं स्टेटमेंट तुम्हाला शोधायचं असतं. आता इथे 4 स्टेटमेंट दिलेत, त्यापैकी फक्त कोणतं स्टेटमेंट ABCD बरोबर आहे का किंवा कोणतं चूक आहे ते आपल्याला पाहायचं आहे. त्यापैकी A, कंडेन्सेशन of chromosomes occurs in prophase. प्रोफेज ही जी काही स्टेज आहे, प्रोफेज मध्ये क्रोमोझोमचं कंडेन्सेशन घडतं. बी, डॉटर क्रोमोझोम्स फॉर्म्ड इन ॲनाफेज. ॲनाफेज या स्टेजमध्ये डॉटर क्रोमोझोमचं सिंथेसिस होतं किंवा फॉर्मेशन होतं. डॉटर न्यूक्लियाय आर फॉर्म्ड daughter nuclei are formed in telophase. Nuclear membrane formed in telophase.
आता ह्या इथं 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. आउट ऑफ दिस 4 स्टेटमेंट्स 1 स्टेटमेंट इज इनकरेक्ट. आणि ते इनकरेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे हे आपल्याला शोधून काढायचं आहे. मला ए स्टेटमेंट, कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम्स प्रोफेजमध्ये घडतंय का? 100% आपण सांगू की कंडेन्सेशन ऑफ द क्रोमोझोम्स मे टेक्स प्लेस इन टू द प्रोफेज. प्रोफेजमध्ये ते घडतंय म्हणून हे स्टेटमेंट ट्रू आहे, करेक्ट आहे. डॉटर क्रोमोझोम्स फॉर्म्ड इन ॲनाफेज. ॲनाफेज या स्टेजमध्ये डॉटर क्रोमोझोम्स तयार होतात. ॲनाफेज स्टेजमध्ये डॉटर क्रोमोझोम्स तयार होत नाहीत तर डॉटर क्रोमॅटिड्स तिथे तयार होतात. म्हणून हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. डॉटर न्यूक्लियाय आर फॉर्म्ड इन टेलोफेज, करेक्ट किंवा ट्रू स्टेटमेंट आहे. न्यूक्लियर मेम्ब्रेन फॉर्म्ड इन टेलोफेज, न्यूक्लियर मेम्ब्रेन, दिस स्टेटमेंट इज ऑल्सो द ट्रू. म्हणजे हे 3 स्टेटमेंट ट्रू आहेत. इथं सुद्धा डॉटर क्रोमॅटिड्स फॉर्म्ड आहेत. हे डॉटर क्रोमॅटिड्स ज्या वेळेस तयार होतात हे डॉटर क्रोमॅटिड्स आपल्याला सांगता येईल की डॉटर क्रोमॅटिड्स आपल्याला मेटाफेज स्टेज जी आहे त्या तिथे तयार होतात. म्हणजे ह्या इथं हा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला थोडासा इनकरेक्ट स्टेटमेंटमध्ये बी हे जे काही स्टेटमेंट आहे त्याचं बी स्टेटमेंट इनकरेक्ट आहे असे आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून ज्या वेळेस आपण त्या तिथे ऑप्शन्स पाहत असतो कधीकधी असे बरेचसे स्टेटमेंट तिथे दिले जातात आणि त्या बऱ्याचशा स्टेटमेंटमधून मग कोणतं ट्रू आहे, कोणतं फॉल्स आहे, करेक्ट आहे आणि कोणतं इनकरेक्ट आहे हे सुद्धा आपल्याला तिथे शोधावं लागतं, सांगावं लागतं. तशा प्रकारचे खाली ऑप्शन्स दिले जातात की 1 नंबरचं स्टेटमेंट ट्रू आहे, 2 नंबरचं काय आहे, कशा पद्धतीनं आपल्याला ते ऑप्शन्स आहेत. आणि म्हणून तिथं आपण अभ्यास करत असताना प्रत्येक गोष्ट, प्रत्येक मुद्दा आपल्याला तिथे माहीत असला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला इथे सांगता येईल की ज्यावेळेस आपण तिथे ह्या अशा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सबद्दल माहिती घेतो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सबद्दल स्टडी करत असतो त्यावेळेस निश्चितच आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं, चांगल्या व्यवस्थित पद्धतीनं तिथे वेळ द्यावा लागतो आणि त्या पद्धतीनं आपल्याला ते सगळं शिकावं लागतं. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. हा पुढच्या प्रश्नाकडे वळत असताना पुढचा प्रश्न आहे, हिस्टोन प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड इन हिस्टोन प्रोटीन्स जे आहेत हे हिस्टोन प्रोटीन्स कोणत्या स्टेजमध्ये किंवा कोणत्या फेजमध्ये तयार होतात? ऑप्शन्स दिलेले आहेत. इंटरफेज, G0 फेज, S फेज, G1 फेज. हिस्टोन प्रोटीन्स जे आहेत ते हिस्टोन प्रोटीन्स नेमकं कोणत्या स्टेजमध्ये तयार होतात? इंटरफेज, इंटरफेजमध्ये हिस्टोन प्रोटीन्स तयार होतात हे खरं आहे, परंतु इंटरफेजच्या परत 3 स्टेज आहेत, G1 फेज, S फेज, G2 फेज. मग या नेमकं G1 फेजमध्ये तयार होतं आहे, S फेजमध्ये तयार होतं आहे, S2 फेजमध्ये तयार होतं आहे, तिथे त्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. G0 फेज तर नकोच आहे, आपण त्याला थोडंसं बाजूला ठेवूया. आता S फेज आणि G1 फेज आहेत. G1 फेजमध्ये निश्चितच आपल्याला सांगता येईल की RNA, प्रोटीन्स आणि एन्झाईम्स तयार होतात, पण हे प्रोटीन्स तयार होत असताना हिस्टोन प्रोटीन G1 फेजमध्ये तयार होत नाही. म्हणजे आता ऑप्शन आहे त्याचं यस
सिंथेसिस फेज, की ज्या फेजमध्ये DNA रेप्लिकेशन आणि हिस्टोन प्रोटीन ही प्रक्रिया घडते. म्हणून आपण लगेच हिस्टोन प्रोटीन इंटरफेज असं उत्तर देऊन मोकळं व्हायचं नाही आहे. आपण विचार करायचा, अरे इंटरफेज आहे पण पुढचे ऑप्शन्स काय आहेत. जर पुढचे ऑप्शन्स असतील प्रोफेज, मेटाफेज किंवा इतर काही ऑप्शन्स असतील यस फेज सोडता, तर मग इंटरफेज तुमचं ऑप्शन बरोबर असेल. परंतु जर इंटरफेज आणि यस फेज हे दोन ऑप्शन्स तिथं असतील तर मग मात्र 100% जास्तीत जास्त बरोबर उत्तर आपल्याला लिहायचं असतं. हे जास्तीत जास्त बरोबर उत्तर असणार आहे यस फेज, आणि म्हणून आपल्याला त्या तिथे लिहावं लागेल. पुढचा प्रश्न आहे, इफ ॲन ऑनियन सेल chromosomes are present in leaf cells the root cells and spore cells contain dash dash chromosomes or how many chromosomes. प्रश्न थोडासा फिरून विचारला आहे. If an onion cell contains the 16 chromosomes, ओनियन सेलच्या आतमध्ये 16 क्रोमोझोम्स प्रेझेंट असतील तर रूट सेल्स अँड स्पोर सेल कंटेन्स डॅश डॅश क्रोमोझोम्स. ऑप्शन्स काय आहेत बघूयात आपण. ए ऑप्शन आहे 16 अँड 16. बी ऑप्शन आहे 8 अँड 8. सी ऑप्शन आहे 8 and 16. डी ऑप्शन आहे 16 and 8. ऑनियन सेल मध्ये 16 क्रोमोझोम्स आहेत, याचा अर्थ डॉटर क्रोमोझोम्स, डॉटर सेल मध्ये 16 क्रोमोझोम्स आहेत. मग रूट सेल ही सोमॅटिक सेल आहे. रूट सेलमध्ये असतील 16 क्रोमोझोम्स, कारण तिथे जरी मायटॉटिक डिव्हिजन्स घडलं तरी क्रोमोझोमची संख्या तेवढीच राहणार आहे. इक्वेशनल डिव्हिजन आहे ते. आणि म्हणून या इथे आपल्याला सांगता येईल की 16 क्रोमोझोम हे उत्तर रूट सेलमधलं बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन आपल्याला इथे फोकस करावा लागेल ए ऑप्शन आणि डी ऑप्शन, कारण बी आणि सी मध्ये 8 क्रोमोझोम्स सुरुवातीला आहेत. त्यानंतर स्पोर सेल्स इज अ रिप्रोडक्टिव्ह ऑर अ जर्म सेल. Therefore, here the type of division is the meiosis, and when meiosis type of cell division occurs, chromosome number is reduced to half, and therefore the 16 chromosome in the spore cells becomes the 8, and the 16 and 8 are the answers in option D. Therefore, option D is correct. Means if onion cell possesses the 16 chromosomes in the parent cell, then the parent cell, root cell is the somatic cell, so contains the 16 cells, and spore cells occurs the meiosis, so contains the 8 cell, and therefore the correct option is the 16 and 8 cells. अशा पद्धतीनं हे प्रश्न ह्या इथे आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्ससाठी विचारले जातील. आणखीन काही थोडेसे वेगळ्या धाटणीचे वेगळ्या प्रकारचे प्रश्न ह्या इथे आपण घेणार आहोत. आणि हे प्रश्न घेत असताना आपल्याला निश्चितच एक थोडासा वेगळ्या पद्धतीचा फील, वेगळ्या प्रकारचं अभ्यास आपला होऊन जाणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस तिथं निश्चितच
अभ्यास करताल त्यावेळेस तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. हा फायदा होत असताना आता एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. कधीकधी डायग्रॅम दिलेले असतात आणि डायग्रॅम दिल्यानंतर तिथे ते पार्ट वगैरे विचारलेले असतात किंवा डायग्रॅम देऊन ह्या डायग्रॅम कोणत्या प्रकारच्या आहेत, ही डायग्रॅम कशाची आहे हे आपल्याला ओळखायचं असतं. अगदी तशाच प्रकारचा प्रश्न आहे इथे. विच स्टेजेस of cell division occurs in figure A and B. A आणि B ह्या दोन फिगर दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये सेल डिव्हिजनच्या कोणत्या स्टेजेस घडून येत आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे. डायग्राम बघूयात. डायग्राम A, डायग्राम B. Options A, telophase, and prophase. B, prophase and metaphase. C, prophase and telophase. D, metaphase and anaphase. फिगर ए आणि फिगर बी आपल्या समोर आहेत. नेमकं कोणत्या पद्धतीनं ह्या दोन स्टेजेस रिप्रेझेंट करतायत सेल डिव्हिजनच्या हे आपल्याला करेक्ट आन्सरमध्ये सांगायचं आहे. ए स्टेज आहे न्यूक्लियस इन्क्रीजेस इन द साइज, न्यूक्लियर मेम्ब्रेन still present, nucleolus still present, chromosomes are long and thin. Therefore, this stage 100% we can say prophase. So, the prophase B and C options here include the prophase. म्हणजे ए आणि बी डी ऑप्शन त्याचं नसणार आहे. मग बी डायग्राम बघूया आपण. तर बी फिगरमध्ये पाहिलं तर क्रोमोझोम्स परत लॉंग थिन थ्रेड लाईक आहेत, न्यूक्लियर मेम्ब्रेन स्टार्ट टू रिअपेअर, न्यूक्लियोलस स्टार्ट टू रिअपेअर, and therefore this B figure is of the telophase stage, and therefore A represents the prophase, B represents the telophase, and the correct option is the prophase and the telophase. करेक्ट ऑप्शन त्याचं जे आहे हे प्रोफेज आणि टिलोफेज आहे. आणि म्हणून इथं ज्यावेळेस आपण तिथं विचार करत असतो ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी ह्या आपल्याला माहीत असल्या पाहिजेत आणि तिथे आपण त्या अगदी व्यवस्थित
आणि चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवल्या पाहिजेत, चांगल्या पद्धतीनं तिथं त्याकडं बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे की जेणेकरून काहीही चुकणार नाही किंवा कसल्याही प्रकारे तिथे नुकसान होणार नाही. या पद्धतीनं आपण वेळोवेळी तिथं लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर पुढचा जो काही प्रश्न आहे हा अतिशय वेगळ्या धाटणीचा प्रश्न आहे म्हटलं तरी आपल्याला चालेल. इफ meiotically dividing vegetative cell of an angiosperms at G1 phase has 10 chromosomes and 20 pgDNA, then anaphase will have वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स ह्या इथे दिलेले आहेत. A 20 chromosomes and 40 pgDNA molecules, ten chromosomes and 20 pgDNA molecules, 10 chromosomes and 40 pgDNA molecules, 20 chromosomes and 20 pgDNA molecules. इथं अँजिओस्पर्मिक सेल जी आहे, अँजिओस्पर्मिक सेल जी मिओटिकली डिव्हिजन होणार आहे त्याच्यामध्ये 10 क्रोमोझोम्स आहेत आणि 20 pgDNA मॉलिक्युल्स आहेत असं म्हटलं आहे. तर ॲनाफेजमध्ये नेमके किती क्रोमोझोम्स आणि किती pgDNA मॉलिक्युल्स असतील अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता मिओटिकली डिव्हायडिंग व्हिजिटेटिव्ह सेल म्हटलं आहे. व्हिजिटेटिव्ह सेल म्हणजे जरी करता अँजिओस्पर्म प्लांट असलेला तरी व्हिजिटेटिव्ह सेल हा शब्द प्रयोग केला आहे आणि म्हणून ह्या इथे 10 क्रोमोझोम्स आणि 20 pgDNA मॉलिक्युल्स असतील तर निश्चितच त्याच्या ॲनाफेज या स्टेजमध्ये 20 क्रोमोझोम्स आणि 40 pgDNA मॉलिक्युल्स असतील. कारण ज्यावेळेस ॲनाफेज लेट ॲनाफेज होईल त्यावेळेस त्या अपोजिट पोल्सकडं आपल्याला सांगता येईल की 10 क्रोमोझोम्स आणि 20 pgDNA मॉलिक्यूल जाणं गरजेचं आहे की जेणेकरून तिथं असलेली जी काही सेल आहे तिथं असलेली सेल अतिशय व्यवस्थित पद्धतीनं मायटोसिस दाखवणार आहे. व्हिजिटेटिव्ह सेल असं म्हटलं आहे, इथे रिप्रोडक्टिव्ह सेल असा शब्द वापरलेला नाही आहे. म्हणून जरी म्हटलं असेल इफ मिओटिकली डिव्हायडिंग व्हिजिटेटिव्ह सेल ऑफ ॲन अँजिओस्पर्म तरी पण आपल्याला याचं उत्तर हे 20 क्रोमोझोम्स अँड 40 pgDNA हे सांगता येईल.
आणि म्हणून बाकीच्या ऑप्शन्सकडे आपल्याला जाण्याची अजिबात आवश्यकता नाही असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न, वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे ऑप्शन्स आणि त्या सगळ्या ऑप्शन्सबद्दल आपल्याला तिथं अभ्यास करावा लागतो. तिथे आपल्याला पाहावं लागतं की जेणेकरून तिथे कसल्याही प्रकारचं उत्तर आपलं चुकणार नाही आणि आपले निगेटिव्ह सिस्टमनं मार्क्स कमी होणार नाहीत याकडं वारंवार आपल्याला लक्ष द्यावं लागतं. आता पुढं आणखीन काही प्रश्न बघूयात. The major event in anaphase due to which chromosomes distributed equally in their daughter cell इज. जे काही मेन इव्हेंट्स आहेत की ज्या मेन इव्हेंट्समुळं ॲनाफेजमध्ये की ज्यावेळेस डॉटर सेल तयार होणार आहे त्यावेळेस क्रोमोझोमचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे अतिशय व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं घडणार आहे. तिथे त्याचे जे काही ऑप्शन्स आहेत हे ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. रेप्लिकेशन ऑफ द जेनेटिक मटेरियल, B splitting of chromatids, C splitting of the centromere, D क्रॉसिंग ओव्हर. चार ऑप्शन्स दिलेत की ॲनाफेजमध्ये नेमकी कोणती मेन स्टेज आहे की ज्या मेन स्टेजमुळे किंवा मेन कॅरेक्टरिस्टिक आहे की ज्यामुळे आपल्याला ह्या इथे अशा प्रकारे क्रोमोझोमचं डिस्ट्रीब्युशन चांगल्या पद्धतीनं इक्वली सारख्या समप्रमाणात होणार आहे. Replication of the genetic material. Replication of the genetic material takes place into the S phase of the interphase. So this option is the not correct. Splitting of chromatids. Chromatids split होण्यापूर्वी मेन इव्हेंट जी आहे ही मेन इव्हेंट घडते स्प्लिटिंग ऑफ सेंट्रोमियर. ड्यू टू दिस स्प्लिटिंग ऑफ द क्रोमॅटिड्स मे ऑकर अँड सो 100% correct is the splitting of centromere. So this is the correct option of the main events which are takes place in the anaphase.
तर अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला ह्या इथं विचारले जात असतात. आपण पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन फोकस त्यावर तिथं करणं गरजेचं असतं. बऱ्याचशा वेळेस आपल्याला चकवा देणारे प्रश्न विचारले जातात, उत्तरं त्याच्यामध्ये थोडेसे गोंधळात टाकणारे असतात. तर आपण न गोंधळता न कन्फ्यूज होता अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याला तिथे उत्तरं द्यावीत, उत्तरं लिहावीत अशी अपेक्षा. ओके, थँक्यू.